भोंदूपणाचा हा चॅप्टर इथेच संपत नाही. चौथा चॅप्टर याच्यातला आहे, बोगस सिद्ध पूजाच्या नावाने. बाबा ओळखले जायचे त्याच्या सिद्ध पूजेसाठी. हा जो कॅप्टन अशोक खरात, कॅप्टन म्हणवणारा, स्वतःला ज्योतिषी म्हणवणारा, स्वतःला बाबा म्हणवणारा, हा बाबा सिद्ध पूजा करून देत असेल. हा चौथा चॅप्टर आहे आपला. जी ओळख होती बाबाची ती या सिद्ध पूजेसाठी होती. आपण सिद्ध पूजा करतो, आपण एक वेगळ्या प्रकारची पूजा या ईशानेश्वर मंदिरात घालतो. या सिद्ध पूजेच्या नावाखाली तो अनेकांची फसवणूक करत असे. सिद्ध पूजा आपण घालू आणि या सिद्ध पूजेसाठी आपण साक्षात स्वर्गातून सर्पदेवता जमिनीवर आणतो असा दावा तो करायचा. सर्पदेवता तुमच्याशी संवाद करेल यासाठी तो लाखो कोटी रुपये लोकांकडून उकळत असेल. पण हा साप म्हणजे मोटर ऑपरेटेड साप होता अशी देखील माहिती समोर येते. सिद्ध पूजेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक याने केली. आम्ही ज्या काही या केसशी संबंधित लोकांशी बोललो ते काही इंटरेस्टिंग माहिती आमच्या समोर याच्यामध्ये आलेली आहेत. ईशानेश्वर मंदिरात तुम्हाला सिद्ध पूजा करावी लागेल आणि या सिद्ध पूजेसाठी काही लाख किंबहुना कधीकधी काही कोटी रुपये त्यांच्याकडनं घेतले जायचे. याच्यानंतर तुमच्या आयुष्यातले तुमच्या सगळ्या समस्या सॉल्व्ह होतील, तुमचे सगळे प्रॉब्लेम संपतील असा सांगायचा. ही पूजा त्या ईशानेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात केली जायची. तिथे संपूर्णपणे अंधार केला जायचा आणि त्या अंधारात ही पूजा केली जायची. त्यांना तिथे पुन्हा एकदा त्याच प्रकारे गुंगीत आणलं जायचं, एक प्रकारे हिप्नोटाईज केलं जायचं, संमोहित केलं जायचं. आणि त्याच्यानंतर जर आपली पूजा फळली तर स्वर्गातून खुद्द सर्पदेवता येईल आणि ती तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि मग तुम्ही त्याला प्रश्न विचारायचे. मग सर्पदेवता येऊन तो नाग तिथे डोलणार आणि तुमच्या प्रश्नाची होकारार्थी नकारार्थी उत्तरं देणार. पण जर साप आला, मी जर सर्पदेवता खाली प्रत्यक्षात उतरली तर मात्र तुमची पूजा सिद्ध झाली. यासाठीच ही माझी सिद्धी आहे, मी साक्षात देवाला जमिनीवरती आणू शकतो असा दावा हा बाबा करायचा. आणि तिथे लोक फसायचे. पण प्रत्यक्षात हा साप त्याच्यामध्ये ड्रोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही मोटर्स वापरल्या जायच्यात आणि या मोटरने ऑपरेटेड साप असायचा. तिथे असलेल्या अंधारात अनेकांना ते कळत नसायचं. पण बाबाचा ओरा एवढा होता, ते सगळ्या वातावरण निर्मिती अशी असायची की अनेक जण त्याला बळी पडायचे. साक्षात सर्पदेवता आली आहे आणि म्हणून आपली पूजा सिद्ध झालेली आहे आणि सिद्ध पूजेच्यात आता आपण त्या पूजेमुळे आपल्याला फायदा होणार आहे असं अनेकांना वाटायचं. आणि ही शुद्ध फसवणूक, शुद्ध मूर्खपणा हा बाबा तिथे करायचा. पण त्या मूर्खपणाला देखील अनेक लोक तिथे बळी पडलेत. या सिद्ध पूजेच्या नावाखाली किती लोकांकडनं पैसे उकळले गेले. आता हा मोटर ऑपरेटेड साप, हा रिमोटनी ऑपरेटेड साप जो होता हा देखील आता तपासात खूप महत्त्वाचा भाग असेल. खूप ऐकताना कदाचित अनेकांना खूप हास्यास्पद वाटेल, पण हे घडत होतं. आणि याच ताकद बघा, ह्या गोष्टींचं तुम्ही म्हणाल की एक प्रकरण आहे महिलांच्या लैंगिक शोषणाचा त्याचा संबंध काय. पण जी मोठी मंडळी इथे यायची, जी यांच्याकडून पूजा घालून घ्यायची, एक प्रकारचं त्याला लेजिटिमेट त्याला अधिष्ठान मिळायचं की बाबा या गोष्टी खऱ्या आहेत. इतक्या मोठ्या माणसांकडून पूजा होत आहेत आणि त्या पूजा त्यांच्या कामी येत आहेत. आणि इतक्या मोठ्या माणसांच्या या पूजा त्यांना तिथे साप दिसतो, बाबा साप दाखवतो, सर्पदेवतेला पृथ्वीवरती आणतो, मंदिरात आणतो आणि त्याच्यातून त्यांची कामं साध्य होत आहेत, त्याच्यातून त्यांची कामं होत आहेत. आणि म्हणून ही लोक त्याला बळी पडत होते. पण प्रत्यक्षात मात्र हा इतका हास्यास्पद प्रकार आहे. या मंदिरात तो मोटरने ऑपरेटेड, रिमोटने ऑपरेटेड एक साप आणायचा, जे माझ्या मागे दिसतं ईशानेश्वर मंदिरात. अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली जायची. हा एक महत्त्वाचा पुढचा भाग.